माझे नाव रवींद्र शंकरलाल मेवाळ. मी प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद अंतर्गत उपकेंद्र तिसगाव येथे आरोग्य सेवक या पदावर कार्यरत आहे. आज आपण निश्चय पोर्टलवरती एक्स-रे झालेल्या लाभार्थ्यांची एक्स-रे डन एंट्री कशी करायची त्याबद्दल छोटासा व्हिडिओ बनवत आहोत, ते आपण लक्षपूर्वक बघावे. नमस्कार मित्रांनो. सध्या माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून 100 दिवस TB मुक्त भारत अभियानची मोहीम आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद अंतर्गत राबविण्यात येत आहे. सदरील मोहीम ही आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद अंतर्गत 11 मे ते 23 मेपर्यंत राबविण्यात येत आहे. आणि आपल्याकडे एक्सरेचे कॅम्प पण सुरू झालेले आहे आणि ॲम्ब्युलन्ससुद्धा आपल्याकडे येत आहे. परंतु सदरील ॲम्ब्युलन्समध्ये जे एक्सरे झालेले आहे त्यांची एक्सरे टेस्ट डन निश्चय पोर्टलवरती कशी करायची याबद्दल हा छोटासा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि आपण आज शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे की आपलं निश्चय पोर्टल ओपन करून घ्यायचं. अशी विंडो आपल्यासमोर येणार आहे. अशी विंडो आपल्यासमोर आल्यानंतर आपण सर्च पेशंटमध्ये नंबर 2चा ऑप्शन आहे सर्च पेशंट. परंतु त्या अगोदर बघून घ्यायचं आहे. हे बघा 025 आलेलं आहे. माझं उपकेंद्र तिसगाव असल्यामुळे मी तिसगावच्या IDवर ओपन केलेला आहे. आता सर्च पेशंट नंबर 2चंच ऑप्शन आहे न्यू एनरोलमेंट फर्स्ट आणि नंबर 2चा आहे सर्च पेशंट. सर्च पेशंट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. वरती सर्च बारमध्ये टाकून त्या पेशंटचा ID टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर बघा अशी विंडो तुमच्यासमोर येते. ही अशी विंडो तुमच्यासमोर आल्यानंतर सदरील पेशंट हा आपल्याच कार्यक्षेत्रातला आहे की बाहेरचा आहे हे पण तुम्ही सर्च करू शकतात. तर हेल्थ फॅसिलिटीमध्ये जर तुम्ही गेले तर हेल्थ फॅसिलिटीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे बघा इथं खालीच पहिल्याच लाईनीमध्ये खाली PHI तिसगाव लिहिलेलं आहे आणि सदरील पेशंट पण तिसगावचंच असल्यामुळे मला त्याची एनरोलमेंट करायची आहे. आता तिसगावचं पेशंट आहे. नंबर 2 पहिलं ऑप्शन आहे एनरोलमेंट आणि दुसरा नंबर 2चा ऑप्शन आहे टेस्ट. आपल्याला टेस्ट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. टेस्ट ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं वरती काहीच आलेलं नाही. याचा अर्थ सदरील पेशंटचा एक्सरे झालेला नाही आहे आणि आपल्याला त्याला एक्सरे झालेला दाखवायचा आहे. आजच्या कॅम्पमध्ये आपण तो केलेला आहे आणि त्याची टेस्ट ॲड करायची आहे. तर त्यासाठी मग आपण खाली प्लसचं चिन्ह जे दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. प्लसचं चिन्ह दिलं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशी विंडो तुमच्यासमोर येते. रिझन ऑफ टेस्टिंग जर म्हटलं तर फक्त TB स्क्रीनिंगच दाखवायचं आहे. रिझन ऑफ टेस्टिंगमध्ये फक्त TB स्क्रीनिंग दाखवायचं आहे. नंबर 2च्या ऑप्शनमध्ये बघा त्याला खोकला असेल, ताप असेल, वजन कमी होत असेल, काही इतर असेल तर त्यांच्यापैकी कोणतंही एक ऑप्शन निवडायचं आहे. मी त्याला कफ निवडलं. ड्युरेशन 3 दिवस टाकायचं आहे. खालच्या विंडोमध्ये पण 3 दिवस टाकायचं आहे. टाईप ऑफ केस आता टाईप ऑफ केस न्यूज करायची आहे. टाईप ऑफ केसमध्ये फक्त न्यू करायचं आहे. टेस्ट टाईप हे बघा इथं लिहून आलं त्याचं की चेस्ट एक्सरे ना आपण एक्सरे दाखवणार आहे त्यामुळे चेस्ट एक्सरे. त्यानंतर त्याच्या खालचं ऑप्शन आहे बघा नेक्स्टवरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर राज्य आलं, जिल्हा आला. टेस्टिंग लॅब हे फार महत्त्वाचं आहे. टेस्टिंग लॅबमध्ये आपण 3 ऑप्शन दाखवू शकतो. जसे इथं प्रायव्हेट तुमचे हॉस्पिटल्स आहे. जर तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल काही जे एक्सरे आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलला दाखवायचे आहेत तुमच्या जवळ आसपासचे असतील तर काही एक्सरे प्रायव्हेट हॉस्पिटलला दाखवा. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे DTC. हे बघा DTC छत्रपती संभाजीनगर. परंतु एक लक्षात ठेवा मित्रांनो, DTC छत्रपती संभाजीनगर टाकताना एका दिवसाला 25 ते 30च एक्सरे आपण दाखवू शकतो. यापेक्षा जास्त एक्सरे इथे दाखवायचे नाही. 3 नंबरचा आहे की आपल्याकडे सध्या जी व्हॅन येते आणि जी एक्सरे मशीन येते तिचा नंबर आहे 276. हे बघा इथं 276 झालं. इथं 276 टाकलं. काही एक्सरे 276वरती, काही एक्सरे प्रायव्हेट लॅबला आणि 25 ते 30 एक्सरे DTCला दाखवायचे आहे. आता त्याच्यानंतर खालचं ऑप्शन आहे रिझल्ट अवेलेबल. आपण प्रेझेंट म्हणायचं. रिझल्ट त्याचा प्राप्त झालेला आहे. प्रेझेंट म्हटल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. टेस्टिंग लॅबचा तुमचा जोही नंबर असेल तो नंबर टाका. आता त्याचं एक्सरे कधी केला, फॉर एक्झाम्पल मी 11 तारखेला दाखवला. 11 तारखेला त्याचा एक्सरे केला. त्याचा रिपोर्ट मला आला 16 तारखेला. ओके. रिपोर्टेड बायमध्ये काहीच टाकायचं नाही आहे. फायनल इम्प्रेशनमध्ये नॉर्मल दाखवायचा आहे. त्याचा टेस्ट जो केला तो नॉर्मल आला है ना. किंवा मग अबनॉर्मल असेल काही असेल तर पण जास्त करून नॉर्मलच दाखवायचं आहे. जेही तुमचा एक्सरेचा रिपोर्ट आला त्यानुसार त्याचा रिपोर्ट दाखवायचा आहे आणि ॲड टेस्ट करायची आहे. ॲड टेस्ट केल्यानंतर बघा इथं खाली लिहून आलं टेस्ट ॲडेड सक्सेसफुली. अशा प्रकारे आपल्याला सर्व झालेले कार्यक्षेत्रातले टेस्ट एक्सरे
निश्चय पोर्टलवरती ऑनलाईन अशी करायची आहे, जेणेकरून DTCला पण आपलं काम जाईल आणि आपलं ऑनलाईन पण काम दिसेल आणि आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्दिष्ट पण साध्य होईल. हे बघा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो की अगोदर जो व्हिडिओ बनवला परत आता पुन्हा एकदा दाखवतो आहे. सर्च पेशंटमध्ये गेलो. सर्च पेशंटमध्ये गेल्यानंतर त्याची ID टाकायची आहे. तसं ID समजा मी 30 टाकतो आहे, जी आपण अगोदर घेतलेली होती. परत सर्च केलं. हे सर्च केल्यानंतर ते पेशंटचं नाव आलं, सगळ्या डिटेल्स आल्या. टेस्टवरती गेलो. टेस्टवरती गेल्यानंतर बघा, मी आत्ताच तुमच्यासमोरच ह्याच पेशंटचा चेस्ट एक्सरे डन दाखवला. त्यामुळे त्याने अगोदरच मला दाखवलं आहे की याचा एक्सरे झालेला आहे. याच्याच अगोदर आपण ह्याच पेशंटचं करत होतो तेव्हा वरती काहीच आलेलं नव्हतं. आपण प्लसमध्ये गेलो, त्याचा एक्सरे दाखवला, तेव्हा हा झालेला आहे. जर हा झालेला आहे, कन्फर्म आहे, याच्यावरूनच लगेच आपल्याला लक्षात पण येतं की आपण जे एक्सरे दाखवलेलं आहे ते ऑनलाईनमध्ये सर्व्हरमध्ये डन झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण काम करून आपल्या एरियातले जेवढे एक्सरे झालेले आहे ते टेस्ट डन करा, जेणेकरून आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबादचं उद्दिष्ट पण साध्य होईल आणि TB मुक्त भारत अभियानमध्ये आपलं सहकार्य पण चांगल्या प्रकारे लाभेल. आपलाच आरोग्यसेवक श्री रवींद्र मेवाळ, प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद, उपकेंद्र तिसगाव अंतर्गत वडगाव कोल्हाटी. धन्यवाद.